गौरव सोहळ्याचे CTPHचे मुख्य अभियंता माननीय श्री विजय राठोड साहेब, व्यासपीठावर उपस्थित उपमुख्य अभियंता माननीय श्री अमित बनकर साहेब, दुसरे उपमुख्य अभियंता प्रभारी माननीय श्री उमरे साहेब, तसेच माननीय श्री पराते साहेब आणि महाव्यवस्थापक लेखा विभागाचे माननीय श्री ढोडर साहेब, तसेच आपले कल्याण अधिकारी माननीय श्री वंजारी साहेब आणि व्यासपीठावर सेवानिवृत्त होणारे माझे सहकारी, त्यांचे कुटुंबीय, तसेच माझी पत्नी आणि समोर सभागृहामध्ये उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल भालेरावजी, आमचे मार्गदर्शक माननीय श्री माहुलकर साहेब, नागपूरकर साहेब, सर्व संघटनांचे पदाधिकारी, सभासद आणि हॉलमध्ये उपस्थित असलेल्या मातृशक्ती मित्रांनो, आज सेवापूर्ती आहे, सेवापूर्ती सोहळा आहे. या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये महानिर्मितीने आज आमचा गौरव ठेवला. त्याबद्दल मी प्रथम महानिर्मितीला धन्यवाद देतो. दुसरा धन्यवाद यासाठी की महानिर्मितीने सेवा करायची संधी दिली आणि त्या संधीसोबत मला काही किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना खूप काही मिळालं. आर्थिक आम्हाला स्थिरता लाभली, मान सन्मान समाजामध्ये आणि इतर ठिकाणी तो जो काही मिळाला तो महानिर्मितीमध्ये. आणि आज या ठिकाणाहून एवढ्या चांगल्या अवस्थेमध्ये या वयातही आम्ही आहोत, त्याचंही श्रेय पूर्ण महानिर्मितीला आहे. सेवापूर्ती म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं की संपलं आता, पण मित्रांनो तसं नाही. मला असं वाटतं की कितीही सुखद असली वाट, कितीही सुखद असली तरी संपणारी असते, पण संपणाऱ्या वाटेसोबत उगवणारी पहाट, नवी जन्म घेणारी पहाट सुद्धा असते. आणि म्हणून हा विचार ठेवून जर आपण वागत राहिलो तर मला सेवानिवृत्ती होताना असं एक उत्सुकता वाटत आहे. आणि मला वाटतं की मी एवढा टापटीप कधी येत नाही, परंतु आज आलो. कारण मला उद्यापासून नवी सुरुवात होईल, इथून सेवानिवृत्त होईल. परंतु सेवानिवृत्ती होताना फक्त माझा आर्थिक स्रोत जो आहे इथला महानिर्मिती देणार आहे तो फक्त बंद होईल. बाकी मला करण्यासारखं खूप आहे. आणि संघटनेनं विशेषतः माझी काळजी घेतली. संघटनेनं मला आणखी 3 वर्षासाठी प्रदेशावर, महाराष्ट्र लेवलवर, अखिल भारतीय लेवलवर पदाधिकारी म्हणून माझी निवड केली. आणि त्याच्यामुळं आपला संबंध राहणारच आहे. आणि या निवडीचे पूर्ण श्रेय माझ्या संघटनेचे जे काही वरिष्ठ आहेत त्यांचे आहे, आणि मला पाठिंबा देणारे चंद्रपूरचे किंवा सर्वच ठिकाणचे, सर्व पॉवर स्टेशनचे जे माझे सहकारी आहेत हे त्यांचे श्रेय. मित्रांनो, आता मला वाटतं त्या मनानं व्यवस्थित कार्यक्रम चालला आहे, खूप काही रेंगाळत नाही, म्हणून थोडंसं 2 शब्द बोलेल. नाही तर मी ठरवलं होतं जास्त काही बोलायचं नाही. कारण आपल्याला जरी नवीन वाटलं असेल, आपण आमच्या प्रेमापोटी इथं आलात, परंतु व्यवस्थापनासाठी हा एक दर महिन्याचा कार्यक्रम असतो.
मी 1986ला चंद्रपूरला आलो आणि सुरुवातीच्या काही 5-6 वर्ष कंपनीमध्ये MIDCला चंद्रपूरलाच काम केलं. त्याच्यानंतर पॉवर हाऊसच्या चिमण्या अशा बघायचो, पण असं वाटायचं आपण इथे लागणार नाही, कारण त्यावेळेचा काळ अलग होता. तो काळ असा अलग होता की असं ऐकायला यायचं की नाही इथं काहीतरी ओळख पाहिजे, वशिला पाहिजे. त्याच्यामुळं मला असं वाटायचं की एवढ्या खेड्यातून आल्यावर आपल्या इथं कोणीच ओळखीचं नाही, त्याच्यामुळं आपल्याला संधी मिळणार नाही. परंतु आमचं 1992च्या बॅचचं भाग्य, त्यावेळेस साईनाथ साहेब होते आणि 500चे नवीन प्लॅन्ट उभारले गेले होते आणि ते उभारल्यानंतर त्यांना अनुभवी लोकांची गरज होती. आणि 92च्या आम्ही त्यावेळेस जवळपास म्हणजे 92 लागलेले सर्व 3, 4, 10 वर्ष असे अनुभवी लोक होतो आणि त्याच्यामुळं आमची निवड झाली. आणि साईनाथ साहेब मध्यंतरी आले होते, भेट घेतली होती. तेव्हा त्यांचे जेव्हा आम्ही आभार मानले तेव्हा साहेब म्हटले होते माझ्यावर वरून शासनातील मंत्र्याचा खूप दबाव होता, परंतु मी सांगितलं की हे जर लोक घेणार नसाल तर माझं रिझाईन घ्या. खरं म्हणजे आम्ही जे जुने लोक काही घडलो ते अशा अधिकाऱ्यामुळं घडलो, हे त्यांचंही श्रेय आम्ही घडण्यामध्ये. आणि एक तळमळ होती ती कंपनीमध्ये सुद्धा होती, पण कंपनीमध्ये असं त्यावेळेस वय कमी होतं, तरुण असल्यामुळं आक्रमकता होती आणि बोलायचं आणि पुढे व्हायचं लोकांच्या समस्येकरता. तिथं स्ट्राईक व्हायचे, मारामाऱ्या व्हायच्या. आणि तिथून जेव्हा इथे आलो तेव्हा असं ठरवलं की नाही आपण हे काही करायचं नाही, मनाला ताण स्ट्रेस खूप असतो तो घ्यायचा नाही. काही वर्ष मी अलिप्त राहिलो, 4-5 वर्ष. परंतु इथे राहत असताना एक जी तळमळ होती, आंतरिक तळमळ, त्या तळमळीनं स्वस्थ बसू दिलं नाही. आता आमच्या सुरुवातीला मग अपंगाच्या संस्थेत थोडं काम करायला लागलो. आमच्यासोबतचे खूप कमी मंडळी इथे आहे, मोजके आभाजी मस्के असतील, सुनीलजी भुयार असतील, पोरेजी असतील, बोंबटकरजी असतील, इव्हन निपाणे साहेब नंतर असतील, आमचे मित्र घोरपडे साहेब हे सुरुवातीपासून बघत आहे की आम्ही काम करत होतो. त्याच्यानंतर एक आंबोऱ्याला वाचनालय सुद्धा आम्ही स्थापन केलं होतं. त्याच्याकरता साहेबांना थोडं आठवत असेल, साहेबांचे मित्र होते तेटवारजी, ते सुद्धा आमच्यासोबत काम करायचे. तर मुंबईवरून आम्ही पुस्तकं थैल्या भरू आणली. मुंबईतले लोक म्हणायचे की आमच्याकडे पुस्तक कोणी वाचत नाही, तुमच्याकडं कसं वाचतं. परंतु ते मुंबईवाले आपल्यापेक्षा कमीत कमी 10-20 वर्षांना पुढे आहे, त्यांनी भरभरून आम्हाला पुस्तक दिले. पुस्तक याच्यासाठी उल्लेख केला की एक वेळा माझ्या हातात थैली होती आणि त्या लोकलचा सर्वांना अनुभव आहे, दोन्ही म्हणजे खूप मोठी थैली होती. एका हातानं लोकलमध्ये चढलो आणि धरलं आणि ती बॅग बाहेर होती आणि बाहेर असताना माझ्या लक्षात आलं की समोर पोल आहे, त्या पोलला ती थैली अटकली असती आणि मी पडलो असतो. लगेच उतरलो मी तिथं, माझे सहकारी निघून गेले. तेव्हा स्टेशनवर उभा असणारा गार्ड माझ्याजवळ आला, बाबू म्हणे तू हे खूप छान केलं म्हणे, तू पडला असता. म्हणजे या पद्धतीनं काम करत गेलो. पुढे RTI मध्ये काम केलं. RTI मध्ये काम करत असताना आपल्या व्यवस्थापनातल्या काही गोष्टी होत्या, त्याच्याबद्दल काही माहिती मागितली आणि माहिती मागितली असताना माहिती आयुक्ताकडे गेलो. तिथे गेल्यानंतर योग असा आला की जे मुख्य अभियंता होते, खराबे साहेब होते, स्वभावानं खूप छान होते. परंतु तिथे गेल्यानंतर खराबे साहेबांना आरोपी म्हणून उभं करण्यात आलं माहिती आयुक्तांनी आणि मी फिर्यादी होतो, म्हणजे आरोप करणारा. मग माहिती आयुक्ता म्हणत होते की हे आता आरोपी ठरले, यांना सजा द्यायची की नाही द्यायची तुम्ही ठरवा. पण त्यांनी म्हटलं की मी एक सल्ला देतो, हे तुमचे अधिकारी आहेत. म्हटलं हो साहेब आहे, स्वभावानं खूप सुंदर आहे, तेही बोलून गेलो. मग म्हणे तुम्ही विचार करा. आणि मग विचार केला की हा माहिती अधिकार आपल्या माणसाच्या विरोधात जर उभं करत असेल तर ते मला बरं वाटलं नाही. म्हटलं साहेब मी पूर्ण माझे आरोप मागे घेतो.
आणि मग असं ठरवलं की कमीत कमी आपल्या व्यवस्थापनाच्या विरोधात RTI कधी वापरायचा नाही. त्याच्यानंतर मी काही वापरलं नाही. परंतु मग संघटनाच्या संपर्कात आलो. आमच्या बाजूनं काही लोक होते जे माहुलकर साहेबांनी सांगितलं, डांगे किंवा पवनकर साहेब होते, एक चांदूरकर नावाचे व्यक्ती होते, हुशार होते, पण पत्र लिहिताना ते पत्र लिहायचे साहेबांना माहिती आहे, चोपकर साहेबांना. तर ते पत्र लिहिल्यानंतर मी वाचायचो, त्यातल्या चुका कळायच्या, मग मी सांगायचो हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे. तर त्यांनी जुन्या लोकांनी ठरवलं की आता मग तुम्ही कार्याध्यक्ष बना. मी संघटनेत नव्हतो तरी कार्यालयीन सचिव बनवलं मला, ते एवढ्याचसाठी की फक्त पत्र लिहायचं काम करा. म्हटलं नाही, मी संघटनेत काम करणार नाही, कारण मी अनुभव घेतला होता प्रायव्हेटचा. संघटनेशी जोडलो, संघटनेत काम करत राहिलो आणि वरच्या पदापर्यंत हे माझे सहकारी जे मला खूप भरघोस पाठिंबा देतात, चंद्रपूरचे, आणि कोणत्याही आवाजावर उभे राहतात, त्यांचं श्रेय आहे. अधिकाऱ्यांसोबत मी प्रश्न मांडले आणि प्रश्न मांडल्यानंतर बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी त्यांचाही मोठेपणा आहे, शक्यतोवर त्यांनी त्या प्रश्नाचं निराकरण केलेलं आहे. परंतु कधी कधी नवीन जेव्हा माझी काही ओळख नसायची तर अधिकाऱ्यांना वाटायचं ही काय आफत आली, तर सुरुवातीला अलग याच्यामध्ये टोन घ्यायचे, तेव्हा आमचाही थोडाफार आवाज वाढायचाच. आणि मग पण मुद्दे सुद कधी अलग शब्द नसायचा. आणि अधिकाऱ्यांच्याही ते लक्षात आलं. मी सांगेल साहेब, प्रत्येक साहेबासोबत, म्हणजे आता बुर्डे साहेब असतील, चौरे साहेब असतील, आपले इथून सिंग साहेब असतील, या सर्वांसोबत सर्वात पहिली जी भेट व्हायची ते आमची घासाघासीची व्हायची. आणि त्याच्यानंतर आसमवार साहेब असतील, आसमवार साहेब तर, आणि ही सर्व मंडळी, बोबडे साहेबाशी तेवढा वाद झाला नाही, परंतु ही सर्व मंडळी आता माझ्याशी म्हणजे आमचे सलोख्याचे संबंध आहे. त्यांचे दिवाळी, दसरा, हे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यावेळेस मला मेसेज आता शुभेच्छांचे मी पण त्यांना करतो. म्हणजे आमचे संबंध जे आहेत ते सलोख्याचे झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये निश्चितच आपल्या अधिकारी वर्गाचा मोठेपणा आहे. तो फक्त हे काम करत असताना माझं जे पद होतं त्यावेळेस हे फक्त अधिकाऱ्यांशी संबंध यायचे तेव्हा वापरायचे. परंतु एक दुसरी गोष्टी आहे की आमचे अध्यक्ष साहेब बोलून गेले की आमच्याकडे कार्यसंस्कृती आहे, शिकवलं जातं, खरंच शिकवलं जातं. आणि म्हणून मग मी जेव्हा प्लॅनमध्ये जायचो तेव्हा मात्र माझं पद गुंडाळून ठेवायचं आणि तो पूर्णपणे वाटेल ते पडेल ते काम आम्ही करायचो. ESP मध्ये काम करताना काही वेळेस सुरुवातीला बनकर साहेबांना थोडं शेअर केलं, तर त्या ट्रेन चोकअप व्हायच्या तर आम्ही फावडं घेऊन ते ट्रेन क्लिअर केलेले आहे, म्हणजे येथपर्यंत काम केलेलं आहे. आणि प्रायव्हेटचा अनुभव असल्यामुळे ते काम करणं काही वाटायचं नाही. आणि असं वाटायचं की आपल्याला ज्या शब्द मी वापरले किंवा जो मान सन्मान आहे तो निर्मितीमुळे आहे. आणि तीच भावना प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी ड्युटीवर काम करत असताना मनात यायची. आणि मग एक सन्मान असायची महानिर्मितीबद्दल किंवा आपल्या जॉबविषयी. पारसला जेव्हा आम्ही अप्रेंटिस करत होतो तेव्हा तिथले जे कर्मचारी होते, संस्कार म्हणतात, भारतीय संस्कृती म्हणतो, कसा घडला जातो, तिथले जुने लोक प्रत्येक त्या गेटच्या बाहेर सायकली असायच्या, सायकलीच होत्या बऱ्याचशा त्यावेळेस. तो प्रत्येक माणूस त्या गेटला हात लावायचा आणि दर्शन घ्यायचा आणि मग एंट्री करायचा. भालेराव साहेबांना माहीत असेल. आणि मग तेव्हा ते डोक्यात बसलं. मग एका यांना म्हटलं, साहेब इथं काही मंदिर होतं का, देव होता का? नाही रे म्हणी, यांच्या भरोश्यावर आपलं जीवन चालतं, जीवन घडतं, आपलं परिवाराचं पोषण होतं. तो शब्द लक्षात राहिला.
आणि म्हणून मग ॲप्रेंटिस करताना जसं काम शिकलो तसं तेही संस्कार मनात आले आणि म्हणून महानिर्मितीबद्दल आमचा पहिल्यापासून आदर असायचा। आणि महानिर्मितीचं जर नुकसान होत असेल तर ती तळमळ आम्हाला असायची। म्हणून बनकर साहेबांनाही त्या दिवशी एक किस्सा सांगितला की बाबा प्लॅनमध्ये कमी जास्त काही असलं, काही होत नसेल व्यवस्थित, तर आम्ही वरपर्यंत सांगितलेलं आहे, मुंबईपर्यंत। ते साहेब लोक आले, स्वच्छतेच्या बाबतीत होता, क्लिनिंगच्या बाबतीत होतं, म्हटलं काही इकडे व्यवस्थित वाटत नाही जसं पाहिजे तसं। कारण आम्ही रामागुंडमचा प्लॅन बघायला गेलो होतो, हरणे साहेबांनी आम्हाला पाठवलं होतं, एकदम क्लीन प्लॅन्ट होता, ती तळमळ होती। जसे आपण इकडे कॉलनीमध्ये ते साफसफाई स्वच्छता घ्यायचो, त्या हरणे साहेब त्यावेळेस लवकर केले। मी साहेबांना म्हटलं होतं, साहेब आमची संघटना पूर्ण तयार आहे, तुम्हाला सहकार्य करेल, फक्त जसं आपण कॉलनीमध्ये साफसफाईचं अभियान घेतलं तसं प्लॅनमध्ये घ्या, आम्ही तुमच्या सोबत राहू। प्रत्येक ठिकाणी लोखंडाचे तुकडे असतील, इतर गोष्टी असतील, त्या वेचू आणि एका ठिकाणी आपण ठेवून नंतर तुम्ही बाहेर विल्हेवाट लावा। परंतु हरणे साहेब लवकर गेले आणि मग जसा काळ बदलतो तशा इतर गोष्टी पण बदलत असतात। आपल्याला माहीत आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येतात, तेवढंच त्या दिवसातच त्यांचं महत्त्व असते, पण अवेळी झालेलं ते काम योग्य वाटत नाही। उन्हाळ्यात पाऊस यायला लागला तर आपल्याला छान वाटणार नाही, पावसाळ्यात ऊन जर पडत असेल ते छान वाटणार नाही। साहेब गेले, ते काम मागे पडलं, पण माझ्या मनातले विचार ते तसेच कायम होते। अशा प्रकारे मित्रांनो काम करत गेलो, इथे आलो। आजची सेवा निवृत्ती जरी असली तरी माझा 3 वर्षासाठी वीज उद्योगासोबत नेहमीच संपर्क राहणार आहे। आणि म्हणूनच मी म्हणतो की संवाद जरी आपला संपला तरी सोबत संपणार नाही, आणि माणूस कितीही दूर गेला तरी आपलं प्रेम काही कमी होणार नाही। आणि म्हणून या प्रसंगी मी असे म्हणतो की आपले हे प्रेमाचे बंध असेच कायम ठेवूया आणि आपण असेच महानिर्मितीला पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न करूया। व्यवस्थापनाने आमचा सत्कार केला, बोलण्याची संधीसुद्धा दिली, मधामध्ये काही टोकाटाकी केली नाही, त्याबद्दलही धन्यवाद। इथे थांबतो।